नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी. तर आज नक्की या व्हिडिओत मी तुम्हाला काय सांगणार आहे की इंट्राडे ट्रेड जी आहे आपल्या लेवल्सवर कशी घ्यायची आणि परफेक्ट एंट्री कधी घ्यायची. तर मी हे तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी मी जे शुक्रवारी जे आपण लेवल्स दिल्या होत्या, गुरुवारी ज्या लेवल्स दिल्या होत्या शुक्रवारच्या मार्केटसाठी किंवा तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी, त्याचा जो काय एक्सपिरियन्स घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे की परफेक्ट एंट्री कुठे घ्यायला पाहिजे होती, एक्झिट कुठे घ्यायला पाहिजे होती, आपल्या लेवल्स नुसार काय करायचं होतं. तर मी निफ्टीत ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ टाकली होती कालच वाटतं. शुक्रवारी मार्केट झाल्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकली होती. तर ती बघून तुम्हाला कळलं असेल की निफ्टीत तुम्हाला एंट्री कुठे घ्यायची होती. पण जे मेजर स्टॉक्स आहे आपल्या, कारण खूप जण निफ्टी बँक निफ्टीवर ऑप्शन ट्रेडिंग करत नाही, तर त्यांना स्टॉक बद्दल स्पेसिफिक माहिती करायची. त्यामुळे या व्हिडिओत मी ते 2 स्टॉक तुम्हाला सांगणार आहे की तिथे एंट्री कुठे करायची होती आणि तुमचं टार्गेट काय घ्यायला लागत होतं. तर गुरुवारी मी बजाज फायनान्स हा स्टॉक मी तुम्हाला दिला होता आणि या लेवल्स मी तुम्हाला परफेक्ट मार्क करून दिल्या होत्या. या ज्या ब्लॅक लाईन्स आहे मित्रांनो, हे आपल्या सपोर्ट लाईन आहे किंवा रेजिस्टन्स लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स दोघं वर्क करू शकता. हे अशा लाईन्स आहे. तर याच्यात मेन करायचं काय असते, समजा एखादी कॅन्डलनी समजा खाली या लाईनला ब्रेक केलं, तर तुम्हाला काय करायचंय, सेल करायचंय. आणि सेल्स पर्यंत साठी जर टार्गेट काय असतं, जी दुसरी खाली ब्लॅक लाईन असेल तिथपर्यंत. सेम कंडिशन मध्ये काय असतं की समजा ही लाईननी इथे ब्रेक केलं, म्हणजे एक कॅन्डल आहे, तिने या लाईनला ब्रेक करून वरच्या साईडला क्लोजिंग दिली, तर तुम्हाला काय करायचं, बाय करायचं असतं. टार्गेट इथपर्यंत असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं असतं. त्यानुसार जर बजाज फायनान्स मध्ये तुम्ही बघितलं तर काल काय घडलं, पहिली कॅन्डल ओपन झाली खालच्या साईडला, म्हणजे हिला खाली ओपन झालं, ती कुठपर्यंत जाऊ शकते, या लाईन पर्यंत. बघू शकता या लाईन पर्यंत गेली, तिथून रिव्हर्सल फिरलं, पुन्हा या लाईन पर्यंत आली, पुन्हा खाली गेली इथपर्यंत, पुन्हा या लेवल पासून वर गेली. तर हे तर आहे, पण याच्यात आपल्याला परफेक्ट ट्रेड एक शॉर्ट ट्रेड एकदम स्कॅल्पिंग तुम्ही करू शकत होतात की इथं खाली ओपन झाली, त्यानंतर इथं क्लोजिंग दिलं तुम्ही शॉर्ट करू शकत होता एक छोटंसं टार्गेटसाठी. स्कॅल्पिंग ट्रेड बद्दल बोलतो, ज्यांना मोठी ट्रेड घ्यायची इंट्राडे मध्ये, ज्यांना मोठं टार्गेट अचीव्ह करायचं थोडंसं, तर त्यांच्यासाठी पण मी सांगतो. पण पहिले स्कॅल्पिंग साठी सांगतो की तुम्ही असं पण वर्क करू शकतात की इथं या कॅन्डल खाली गेल्या तुम्ही शॉर्ट करू शकता या छोट्या टार्गेटसाठी. पुन्हा इथे ही ग्रीन कॅन्डल ओपन झाली किंवा ही ग्रीन कॅन्डल ओपन झाली, तर तुम्ही बाय करू शकता या टार्गेटसाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही स्कॅल्पिंग करू शकतात आपल्या लेवल्सवर. आणि जर तुम्हाला इंट्राडे परफेक्ट एक एंट्री घ्यायची असेल मोठ्या टार्गेटसाठी, तर काल हे बघा, ही एक कॅन्डल जी ओपन झाली होती, जिने 3 ते 4 गोष्टी आपल्या एकदम परफेक्टली सांगितल्या होत्या. हे बघा, फर्स्ट गोष्ट 50 EMA ब्रेक झालाय. त्यानंतर आपली ही जी ब्लॅक लाईन आहे वरची, खालची तर ब्रेक झालीच आहे, वरची पण ब्रेक झाली. हे बघा, क्लोजिंग तुम्हाला दिसते इथं ब्लॅक लाईनच्या वर दिली. त्यानंतर जो डेचा हाय होता तो इथपर्यंतच डेचा हाय होता, तो यांनी ब्रेक केलाय. म्हणजे 3 ते 4 गोष्टी. आणि त्या कॅन्डल्स मध्ये तुम्ही चेक केलं तर व्हॉल्यूम पण दिसेल. तर या 4 ते 5 गोष्टी सक्सेसफुल एक इंट्राडे ट्रेडिंग साठी. आणि गुरुवारी मी जेव्हा मार्केट अनालिसिस व्हिडिओ टाकली होती, तेव्हा पण मी बोललो होतो की 50 EMA ब्रेक झाला आणि त्यासोबत एखादी ब्लॅक लाईन, म्हणजे जी आपली सपोर्ट लाईन ब्रेक झाली, तर बाईंग साठी ट्रेड घेत चला. तर सेम पद्धतीने तुम्ही इथे जर बाय केलं असतं, तर तुम्हाला मिनिमम ह्या ब्लॅक लाईन 200 EMA ची जी लाईन आहे, ही बघा, ही जी लाईन अशी आहे, तिथपर्यंत टार्गेट इझी अचीव्ह होत होतं. किंवा हे छोटं एक टार्गेट फर्स्ट किंवा हे सेकंड टार्गेट. तर तुम्हाला करायचं काय, फर्स्ट टार्गेट पर्यंत गेला आणि ते ब्रेक केलं ना, तर तुम्हाला स्टॉप लॉस आणून इथे लावायचा आपला. तो स्टॉप लॉस तुम्ही पहिले इथे लावला असेल, तो स्टॉप लॉस आणून इथे लावायचा असतो. तसंच मार्केटने जेव्हा ही लाईन ब्रेक केली आणि इथे क्लोजिंग दिली, तर तुम्हाला स्टॉप लॉस जवळपास इथे आणायचा होता 5421 ला. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे टार्गेट जेवढे इथपर्यंत एवढं पूर्ण पाहू शकत होतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आपल्या लेवल्सवर, ज्या मी मार्केट अनालिसिस मध्ये लेवल्स देतो, त्यावर वर्क करायचं असतं. त्यानंतर मी अजून एक स्टॉक दिला होता इंडसइंड बँकचा. तर ओपनिंग अशी झाली इथे, ठीक आहे, एक खालच्या साईडला ब्रेक केली, लगेच दुसरी कॅन्डल ग्रीन. आता समजा इथे फर्स्ट कॅन्डल नंतर माझ्या मते पहिले 10 ते 15 मिनिटं मार्केटमध्ये काहीच करायचं नसतं. हे मी तुम्हाला एक ऍडवाइस देतोय मी, की पहिले 5 ते 10 मिनिटं काहीच करू नका. भले ट्रेड भेटत असली तरी घेऊ नका, कारण पहिले 15 मिनिटात व्हॉलॅटिलिटी मार्केटची जास्त असते, ठीक आहे. त्यामुळे पहिले 15 मिनिटं ट्रेडिंग अवॉइड करा. त्यानंतर बघा,
पहिले 15 मिनिटाची कॅन्डल संपल्यानंतर ही सेकंड 15 मिनिटाची जी कॅन्डल आहे तिने म्हणजे 9:30 वाजता जवळपास इथे क्लोजिंग दिली. आता तुम्हाला माहिती आहे की ब्लॅक लाईनला वरच्या साईडला कट केलं, तुम्हाला बाय करायचं टार्गेट मिनिमम नेक्स्ट आपली ब्लॅक लाईन असते. तर बघा इथे बाय केलं असतं तुम्ही तर परफेक्ट ब्लॅक लाईन पर्यंत गेलं आणि 50 EMA पर्यंत पण गेलं. ठीक आहे. त्यानंतर 50 EMA पासून रिजेक्शन भेटलं. 50 EMA पासून रिजेक्शन भेटलं ते तर आहेच. त्यानंतर ती जी वरची रेड कॅन्डल आहे तिने या ब्लॅक लाईनच्या खाली क्लोजिंग दिली. आता वरून कोणत्या कॅन्डलने खालच्या लाईनला क्लोजिंग दिली तर तुम्हाला समजायचं की तुम्हाला इथं सेल करायचं. पण सेल साठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी होती की 50 EMA पासून पण रिजेक्शन घेतलंच होतं हिने. म्हणजे 2 पॉईंट होते इथं, 50 EMA पासून रिजेक्शन आणि सेकंड ब्लॅक आपली जी रेजिस्टन्स लाईन आहे तिच्या खाली क्लोजिंग. तर ही परफेक्ट सेल एंट्री होती आणि टार्गेट बघू शकता परफेक्ट आपल्या लाईन पर्यंतच गेलंय, ब्लॅक लाईनची सपोर्ट लाईन. त्यानंतर मार्केट गेलं इथून 50 EMA ला क्रॉस केलं. 50 EMA ला क्रॉस केल्यावर पण तुमची एक एंट्री म्हणत होती, पण हे बघा आपलं 50 EMA क्रॉस केल्यानंतर पण ही जे आपलं टार्गेट आहे हे अचीव्ह केलंय मार्केटने. ठीक आहे. आणि 200 EMA च्या आसपास जरा गेलं पण तिथून एक रिजेक्शन भेटलं. त्यानंतर मार्केट क्लोज झालं होतं. त्यामुळे आपल्या सर्व लेवल्स वर्क होत आहे. 50 EMA पण क्रॉस केला, आपली लेवल पण टच केली. तर या पद्धतीने तुम्हाला इंट्राडे मध्ये ट्रेड घ्यायची आहे. 2 ते 3 फॅक्टर, नुसत्या लेवल्स दिल्याय म्हणून ट्रेड नका करू. थोडंसं डोकं कामात ठेवा की 50 EMA पण बघा, 50 EMA पासून रिजेक्शन घेतोय का 50 EMA तोडतोय, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवा. माझ्या मते आता क्लिअर झालं असेल की सगळ्यांना की आपल्या लेवल्सवर आणि 50 आणि 200 EMA लावून कसं ट्रेड करायचं इंट्राडे मध्ये आणि आपलं टार्गेट कसं अचीव्ह करायचं, कुठपर्यंत अचीव्ह करायचं, स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा, मॅक्सिमम टार्गेट घ्यायचं कसं, किंवा रिव्हर्सल येताना लॉस कमी, किंवा समजा तुम्ही ट्रेड घेतली तर स्टॉप लॉस छोटा मिनिमम हिट करून मार्केटमधनं बाहेर कसं निघायचं. कारण काही जण काय करतात, आता समजा काहींनी इथं 15 ही जी रेड कॅन्डल आहे 15 मिनिटाची इथं खाली क्लोजिंग दिली तर त्यांनी ट्रेड घेतली असती. ठीक आहे. ट्रेड घेतली तर त्यांनी स्टॉप लॉस इथे जवळपास लावला असेल त्या कॅन्डलच्या वर, तर तो स्टॉप लॉस हिट झाला असता. ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये तुम्ही स्टॉप लॉस इथेच लावणं अपेक्षित होतं. काही जण काय करतात की नको, इथे ग्रीन कॅन्डल ओपन झाली तर स्टॉप लॉस अजून वर घेऊन जातात, तेव्हा तुमचा काय लॉस वाढतो. कधी कधी लॉस घेणं पण चांगलं आहे, पण कधी पण छोटा लॉस घेणं चांगलं आहे. तो लॉस तुम्ही स्वतः मोठा करत चालता. त्यामुळे स्टॉप लॉस घेत चला. स्टॉप लॉस हा तुमच्या ट्रेडिंग साठी चांगलाच असतो कधी पण. या सायकोलॉजिकल काही गोष्टी याच्यावर तुम्ही वर्क केलं तर तुम्ही एक कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार. एक तर तुम्ही फर्स्ट स्टॉप लॉस लावा आणि परफेक्ट लावा, आणि तो स्टॉप लॉस एकदा लावला की तो परत चेंज करू नका. हिट झाला तर होऊ द्या. आणि त्या स्टॉप लॉसने काय होणार, तुमचा लॉस हा एकदम छोटा असणार आहे, एकदम क्लिअर असणार आहे, तो वाढणार नाही. त्यानंतर ब्रेक इव्हन असतं मार्केटमध्ये. ब्रेक इव्हन म्हणजे ज्या लेवलला ट्रेड घेतली तिथून एक्झिट करणं, किंवा तिथे स्टॉप लॉस एखादी, समजा आता इथे तुम्ही ट्रेड घेतली असती, मार्केट इथपर्यंत आलं आणि इथूनच रिव्हर्स झालं, मग तुमचा स्टॉप लॉस तुम्ही कुठं लावला असता, पुन्हा जिथे घेतला तिथं, कारण थोडंसं टार्गेट गेलं होतं म्हणून स्टॉप लॉस इथं लावला. मग ते स्टॉप लॉस इथे येऊन हिट झाला असतं, त्यामुळे काय आलं असतं, ब्रेक इव्हन झाला असतं, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. त्यानंतर मार्केटमध्ये कधी कधी छोटा प्रॉफिट घेणं पण चांगली गोष्ट असतं. म्हणजे मार्केट इथपर्यंत गेलं, छोटा प्रॉफिट घेऊन निघून जाणं, त्याला नंतर छोटा प्रॉफिट. आणि एक असतो मोठा प्रॉफिट. तर मोठा प्रॉफिट हा तुम्हाला फक्त ट्रेलिंग स्टॉप लॉसनेच भेटणार आहे मित्रांनो. आणि मॅक्झिमम ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करत जरा आणि मोठं टार्गेट हिट करण्याचा प्रयत्न करत. तर चला आता मेन व्हिडिओला आपण सुरुवात करू. मार्केट अनालिसिस जे सोमवारसाठी मार्केट अनालिसिस मी देणार आहे, त्यात मी लेवल देणार, त्याच्यावर पण चांगलं वर्क करा. तर चला टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करू. फर्स्ट आपण निफ्टी पासून सुरुवात करणार आहोत. तर निफ्टीत काल गुरुवारी मी तुम्हाला बोललोच होतं की 50 EMA ब्रेक केल्यावर तुम्ही ट्रेड मध्ये घुसू शकतात. बघा 50 EMA ब्रेक केला आणि एक वरची ब्लॅक लाईन मी मार्क केली होती, तिथपर्यंत मस्त मार्केट गेलं होतं. त्यामुळे हा चान्स जर इथे जर कोणाला थोडंसं कन्फ्युजन असेल, पण हे एकदम क्लिअर ट्रेड होती 50 EMA ची, तर तुम्ही घेतली असेल तर चांगलीच गोष्ट आहे ती. आता सोमवारी तुम्हाला निफ्टीत बाय आणि सेल कोणत्या पॉइंटला करायचंय
क्लिअर सांगतो की ही जेव्हा 200 EMA जी आहे हिला ब्रेक होऊ द्या, त्यानंतर ही ब्लॅक लाईन ब्रेक होऊ द्या जी आहे 14,890 वर. हे ब्रेक झाल्यावर तुम्हाला बाय करायचंय आणि तुमचं टार्गेट असणार आहे 15,033 पर्यंतचं. ठीक आहे. आणि सेल कधी करायचंय, सेल इथून समजा रिजेक्शन भेटला आणि 50 EMA ब्रेक केली, ब्रेक करून क्लोजिंग दिली, जसं इथे झालं होतं ब्रेक केली आणि क्लोजिंग दिली, तसंच 50 EMA खालच्या साईडला ब्रेक केली, क्लोजिंग दिली, तर तुम्हाला सेल करायचंय. तुमचं फर्स्ट टार्गेट मिनिमम हे असणार आहे आणि सेकंड टार्गेट तुम्ही ना इथपर्यंत घेऊ शकता. हे जे रिजेक्शन आहे इथून जे रिजेक्ट झालंय ना तिथून जे आहे 14,371 पर्यंत हे सेकंड टार्गेट असणार आहे. ते सगळ्यांना क्लिअर झालं असेल. किंवा उद्या असं पण करू शकता ही 200 EMA पर्यंत जाईल आणि तिथून रिजेक्शन भेटू शकतं. मग तुम्ही त्या कंडिशनला शॉर्ट कधी करणार, ही जेव्हा लाईन ब्रेक होईल आणि 50 EMA वर पण लक्ष असू द्या. 50 EMA ब्रेक झाल्यावर सेल केलं तर एकदम चांगली एक सेल ऑपॉर्च्युनिटी असू शकते आणि एक मोठं टार्गेट अचीव होऊ शकतं. त्यामुळे 50 EMA ब्रेक झाल्यावरच तुम्ही सेल करा, त्याशिवाय सेल करू नका. त्यानंतर नेक्स्ट आपण येऊयात बँक निफ्टीवर. बँक निफ्टीत पण सेम कंडिशन आहे की ही लाईन जर ब्रेक झाली तर तुम्ही बाय करू शकता इझिली, कारण याचा 200 EMA जरा लांब आहे. तर तुम्ही ही लाईन ब्रेक झाल्यावर ब्रेक करू शकता आणि 200 EMA पर्यंत टार्गेट घेऊ शकता फर्स्ट. आणि सेकंड जे टार्गेट आहे आसपासच आहे जवळपास, ते आहे 34,896. तर हे पण टार्गेट अचीव होऊ शकतं. त्यानंतर जर सेफ ट्रेडर असाल तर ही जी 200 EMA ती पण ब्रेक होऊ द्या आणि ब्लॅक लाईन सुद्धा ही जी आहे 34,896 ती पण ब्रेक झाल्यानंतर तुमचं नेक्स्ट टार्गेट असतं 35,572 पर्यंतचं. तर हे टार्गेट तुम्ही अचीव करू शकतात. त्यानंतर सेल कधी करायचं, सेल इझी 50 EMA ब्रेक झाल्यावर तुम्हाला सेल करायचंय. फर्स्ट टार्गेट हे असणार आहे तुमचं आणि त्यानंतरचं जे सेकंड टार्गेट आहे ते मिनिमम तुमचं इथपर्यंत असणार आहे 33,391चं. हे फर्स्ट टार्गेट 33,300 इथपर्यंत तर आहेच. त्यानंतर जे नेक्स्ट टार्गेट आहे इथपर्यंत असणार आहे 32,841, एक मोठं टार्गेट. तर ते उद्या पण अचीव होईल. आता हे जे मोठे टार्गेट्स मी दिले इकडचे ते उद्या अचीव होऊ शकता किंवा परवा अचीव होऊ शकता किंवा बुधवारी अचीव होऊ शकतात. कधी पण पुढच्या 2 ते 3 दिवसात अचीव होऊ शकतात. त्यानंतर सेलिंग असं पण करू शकता 200 EMA पासून रिजेक्शन पासून सेल इथपर्यंत फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट 50 EMA पर्यंत अशी पण ट्रेडिंग करू शकतात. या सर्व गोष्टींवर तुमचं क्लिअर लक्ष पाहिजे ट्रेडिंगसाठी. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे तुमचा अदानी एंटरप्राइजेस. अदानी एंटरप्राइजेस मध्ये फ्लॅग अँड पोल असा एक पॅटर्न बनलेला आहे. बघू शकता हे फ्लॅग आहे आणि हा त्याचा पोल तुम्ही असा ड्रॉ करू शकता असं. ठीक आहे. फ्लॅग अँड पोल पॅटर्नचं इथे ना फेक ब्रेकआउट आलं होतं एकदा. ठीक आहे. ते कालच आलं होतं, फेक ब्रेकआउट होतं हे. ब्रेकआउट दिलं आणि पुन्हा रिव्हर्सल झालं. त्याला आता तुम्हाला करायचं काय, नक्की तुम्हाला मार्केट बघायचंय. समजा ही जी ट्रेंड लाईन आहे ही क्रॉस केली मार्केटने आणि ही जी ब्लॅक लाईन आहे जी आहे 892 ला, हे दोघंही क्रॉस केलं. तुम्हाला स्टॉक मध्ये बाईंग करायची आहे, स्टॉक इंट्राडे साठी बाय करायचं आहे आणि तुमचं जे टार्गेट असणार आहे फर्स्ट टार्गेट हे असणार आहे 907 रुपयाचं. त्यानंतर सेकंड टार्गेट इथपर्यंत असणार आहे 922 आणि नेक्स्ट टार्गेट आहे 934. आणि हे उद्या ब्रेक झालं तर तुम्ही हा स्टॉक स्विंग ट्रेडिंग साठी पण जाऊ शकता. त्याचं टार्गेट असणार स्विंग ट्रेडिंग साठीचं 934 हे जे मॅक्झिमम आहे आणि हे पण क्रॉस होण्याची जास्त शक्यता आहे जर मार्केट बुलिश असेल तर पुढच्या काही दिवसात. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग साठी पण हा उद्या ब्रेक केल्यावर चांगला स्टॉक आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन काय आहे, सेकंड कंडिशन अशी आहे की या स्टॉकने जर इथून रिव्हर्सल घेतला या पॉइंट पासून, या ट्रेंड लाईन पासून किंवा ब्लॅक लाईन पासून, तर तुम्ही हा स्टॉक शॉर्ट करू शकतात किंवा सेफ ट्रेडर जे असतील त्यांनी 50 EMA क्रॉस केल्यावर शॉर्ट करू शकतात इंट्राडे साठी. तर तुमचं फर्स्ट एकदम सेफ टार्गेट जे असणार आहे 862 चं असणार आहे आणि सेकंड जे टार्गेट आहे ही ट्रेंड लाईन एक्सटेंड करू शकता. मी तुम्हाला एक्सटेंड करूनच दाखवतो. ही ट्रेंड लाईन एक्सटेंड करू शकता आणि तिथपर्यंत टार्गेट घेऊ शकता
सेलिंग साठी जर हे पण ब्रेक झाल्यावर इथपर्यंत टार्गेट घेऊ शकता. ठीक आहे, क्लिअर आहे. नंतर मित्रांनो आपला नेक्स्ट स्टॉक आहे BPCL. तर मोठ्या टाइम फ्रेम वर तुम्ही बघू शकता की आपण 2 ट्रेंड लाईन मारलेला आहे. तर इथे ब्रेकआउट झालं, इथे पुन्हा रिटेस्टला आलाय मार्केट मोठ्या टाइम फ्रेम वर आणि इथून वर पण जाऊ शकतं किंवा लाईन ब्रेक करून खाली पण जाऊ शकतं. आता आपण छोट्या टाइम फ्रेम वर येऊ. तर आपल्याला इंट्राडे मध्ये काय करायचंय या स्टॉक मध्ये, तर मी फक्त तुम्हाला हा बाईंग साठी सजेस्ट करतोय. सेलिंग जर किंवा या लाईनच्या खाली गेला किंवा 50 EMA जर खाली गेला तर सेल करूच नका पहिली गोष्ट हा स्टॉक, कारण रिस्की आहे. बाईंग साठी हा स्टॉक आहे. तर तुम्हाला लेवल्स देतो मी तुम्हाला पहिले. तर याच्यावर मी लेवल्स मारलेले आहे या. तर ही फर्स्ट ब्लॅक लाईन जी दिसती ही ब्रेक झाली वरच्या साईडला, तुम्हाला बाय करायचंय. हे टार्गेट असणार आहे फर्स्ट इंट्राडे साठी 451 चा, सेकंड 463 आणि थर्ड आहे जे 474. आणि सेम हा स्टॉक पण मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग साठी देऊ शकतोय, कारण याच्यात क्लिअर अनालिसिस दिसतंय की स्टॉकने मोठ्या टाइम फ्रेम वर ब्रेकआउट दिलंय, रिटेस्ट करायला आलाय. तर ही लाईन ब्रेक केली आणि वरच्या साईडला मोमेंटम असेल तर हा नक्कीच हे टार्गेट स्विंग साठी जाईल 475 चं, आणि हे पण ब्रेक करून मॅक्सिमम टार्गेट द्यायचे चान्सेस आहे. त्यामुळे हा स्टॉक पण मी स्विंग ट्रेडिंग साठी तुम्हाला देत आहे. आणि इंट्राडे साठी फक्त बाईंग साठी या, सेलिंग साठी आपण दुसरा स्टॉक बघू शकतो. नंतर मित्रांनो नेक्स्ट स्टॉक आहे भारती एअरटेल. भारती एअरटेल मध्ये पण एक चॅनल मी ड्रॉ केलंय, बघू शकता इथं. तर चॅनल वर जर ब्रेकआउट आलं वरच्या साईडला तर बिनधास्त बाय करा, कारण खूप कन्सोलिडेशन झाले या स्टॉक मध्ये. तर इंट्राडे साठी हा बेस्ट स्टॉक असणार आहे. तर हे टार्गेट तर अचीव होईलच, एकदम इझी छोटं टार्गेट आहे आणि चान्सेस जास्त या टार्गेट पर्यंत पण जाऊ शकतो किंवा या टार्गेट मध्ये पण इंट्राडे लेवलला जाऊ शकता हा स्टॉक. त्यामुळे बाईंग साठी हा स्टॉक पण चांगला आहे. आणि सेलिंग मित्रांनो 50 EMA ब्रेक केल्यावर तुम्ही सेल करू शकता किंवा ही ब्लॅक लाईन ब्रेक केल्यावर तुम्ही सेल करू शकता. आणि एक छोटं टार्गेट आहे सेलिंग साठी हे, आणि हे जर ब्रेक झालं तर एक मोठं टार्गेट तुम्ही अचीव करू शकतात. फर्स्ट इथपर्यंत टार्गेट आहे सेलिंग साठी इझी. ठीक आहे, तर 50 EMA आणि ब्लॅक लाईन ब्रेक केली तर सेल करू शकता. वेट करा ही ट्रेंड लाईन तुटते का, इथपर्यंत तर इझी टार्गेट आहे. स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवा इथे, जर इथे ट्रेड घेतली तर इथे स्टॉप लॉस लावून ठेवा. रिव्हर्सल झाली तरी ब्रेक इव्हन किंवा नो प्रॉफिट नो लॉस मध्ये राहशाल तुम्ही सेलिंग साठी. आणि जर ही लाईन तुटलीच तर चांगलीच गोष्ट आहे, इथपर्यंत टार्गेट इझी भेटणार आहे. ठीक आहे, तो चांगला पॅटर्न बनलाय, कॅनल पॅटर्न. मे बी मॅक्झिमम असं वाटतंय मला की वरच्या साईडला ब्रेकआउट येईल, पण बघू, शेवटी मार्केट आहे. त्यानंतर आपला हिरो बजाज फायनान्स, याच्यावर आपण लेवल्स दिले आहे काही. तर हा स्टॉक बाय कधी करायचं तुम्हाला मित्रांनो, ही लाईन ब्रेक झाल्यावर सस्टेन केल्यावर. फर्स्ट एकदम क्लोज टार्गेट आहे 5519. मे बी ही जर लाईन ब्रेक झाली तर हे पण मार्केट बुलिश असलं तर हे पण ब्रेक होऊन हे तुमचं मोठं टार्गेट देऊ शकतंय 5587. त्यानंतर अजून एक वर टार्गेट आहे 5667. तर हे मोठे टार्गेट्स का देतोय, कारण हा स्टॉक असा आहे की खूप मोठे मोठे टार्गेट इंट्राडे मध्ये गाठतो, त्यामुळे मी मोठे टार्गेट्स तुम्हाला दिले. ठीक आहे, बुलिश असेल मार्केट तर हा स्टॉक नक्कीच बुलिश राहील आणि हे सर्व टार्गेट अचीव करू शकतो इझिली हा स्टॉक. आणि हे सुद्धा अचीव करण्याचे चान्सेस आहे या स्टॉक मध्ये. ठीक आहे, आणि हा स्टॉक सेल कधी करायचा आहे, क्लिअर कट 50 EMA ब्रेक होस तर हा स्टॉक तुम्हाला सेल नाही करायचा आहे. आणि 50 EMA सोबत एखादी लाईन पर ब्रेक झाली, ही पाहिजे किंवा ही लाईन पाहिजे किंवा या लाईन पैकी कोणती, ही लाईन जर अशा ब्रेकआउट झाल्या तरच तुम्ही हा स्टॉक सेल करा, अदरवाईज हा स्टॉक सेल करू नका. किंवा इथे असे पण चान्सेस आहे की 50 EMA पर्यंत येऊन इथे सपोर्ट घेऊन 50 EMA पासून पुन्हा बुलिश होऊ शकतो. अशा वेळी काय करायचं, समजा इथे 50 EMA चाललाय, हा स्टॉक आला इथपर्यंत, इथून रिव्हर्सल झाली आणि ही जी ब्लॅक लाईन ब्रेक केली वरच्या साईडला, तर तुम्ही बाय करा. हे फर्स्ट टार्गेट, हे सेकंड टार्गेट, अशा रीतीने वर्क करायच्यात. तर बस मित्रांनो, एवढे स्टॉक होते आपल्या लिस्ट मध्ये सोमवारसाठी. तर तुम्हाला हॅपी ट्रेडिंग. सोमवारसाठी चांगली ट्रेडिंग करा आणि इंट्राडे प्रॉफिट करा. आणि मला तुमचे स्क्रीनशॉट किंवा मेसेज असतील ते इंस्टाग्राम, टेलिग्राम कशावर पण तुम्ही सेंड करू शकता. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी जर ही प्लेलिस्ट आपली बघितली नसेल
तर मित्रांनो ही प्लेलिस्ट बघा, त्याच्यातनं खूप काही तुम्हाला नवीन ट्रेडर्सला शिकायला भेटेल. आणि मित्रांनो व्हिडिओला तुम्ही लाईक्स खूप कमी करताय आणि कमेंट्स पण कमी करताय, तर तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स वाढवा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि बऱ्याच जणांना ट्रेडिंग करायला प्रॉब्लेम येत असेल किंवा काही वाटत असेल की कोणत्या पॉईंटला एंट्री घ्यायची कळत नसेल, फक्त चेक करायचं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करू शकता, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.